आदिवासी विद्यार्थ्यांच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारनं मोठा निर्णय घेतलाय। आदिवासी विकास विभागांतर्गत येणाऱ्या शासकीय वसतिगृहांमध्ये प्रवेशासाठी लागू करण्यात आलेली 30 वर्षांची कमाल वयोमर्यादेची अट सरकारनं तात्काळ प्रभावानं रद्द केली आहे। राज्याचे आदिवासी विकास मंत्री डॉक्टर अशोक उईके यांनी याबाबत अधिक माहिती दिली। मात्र आपल्या सर्व मागण्या पूर्ण होईपर्यंत आंदोलन सुरूच ठेवण्याचा निर्धार आंदोलक विद्यार्थ्यांनी व्यक्त केला आहे। नागपूरसह राज्यभरात आदिवासी विद्यार्थी विविध मागण्यांसाठी आंदोलन करत आहेत। सरकारी वसतिगृहांच्या प्रवेशासाठी 30 वर्षांची वयोमर्यादा निश्चित करणारा 13 ऑगस्ट रोजी जारी करण्यात आलेला शासन निर्णय रद्द करावा ही विद्यार्थ्यांची प्रमुख मागणी होती। यासोबतच वसतिगृहातील व्यवस्थेत सुधारणा करावी, डीबीटी आणि सेंट्रलाइज्ड कॅन्टीनची व्यवस्था बंद करावी यासह इतरही मागण्या विद्यार्थ्यांकडून करण्यात येत आहेत। आंदोलन मागे घेण्यासाठी आणि विद्यार्थ्यांशी समन्वय साधण्यासाठी सरकार आणि आंदोलनकर्त्या विद्यार्थ्यांमध्ये अनेकदा बैठका झाल्या। मात्र या बैठकांमध्ये कोणताही ठोस तोडगा निघू शकला नाही। त्यामुळे शासन निर्णय रद्द करण्यासोबतच आपल्या सर्व प्रलंबित मागण्या तातडीनं पूर्ण करण्यात याव्या अशी मागणी विद्यार्थ्यांनी लावून धरली होती। दरम्यान मंगळवारी मुंबईत आदिवासी विकास मंत्री अशोक उईके यांनी सर्वपक्षीय आमदार आणि खासदारांसोबत बैठक घेतली। या बैठकीनंतर सरकारी वसतिगृहातील प्रवेशासाठी लागू केलेली 30 वर्षांची वयोमर्यादा असलेला शासन निर्णय रद्द करण्याची अधिकृत घोषणा केली। वयाची अट जी आहे, वयोमर्यादा आहे, दिनांक 14 ऑगस्ट 2026 शासन निर्णयाच्या अधीन राहून वयोमर्यादा 30 होती। त्या वयोमर्यादाला सर्व आमदार खासदार यांच्या सूचनेनुसार चर्चेनुसार स्थगिती देण्यात आलेली आहे। त्यामध्ये प्रवेशासाठी कोणाचीही वयाची अट राहणार नाही। मात्र सरकारनं GR रद्द केल्यानंतरही आदिवासी विद्यार्थ्यांनी आंदोलन मागे घेण्यास नकार दिलाय। GR रद्द करणं ही केवळ एक मागणी होती, त्याशिवाय आणखी अनेक मागण्या प्रलंबित आहेत आणि त्यावर सरकारकडून अद्याप कोणताही ठोस निर्णय झालेला नाही अशी भूमिका आंदोलक विद्यार्थ्यांनी घेतली आहे। विद्यार्थ्यांचा तो अतिशय लाज वाटण्यालायक आहे। जर यांची कार्यप्रणाली जर का व्यवस्थित नसेल तर प्रश्नचिन्ह निर्माण होतं की आदिवासी लोकांनी आश्रमशाळेमध्ये मुलींना का टाकावं। जे शिक्षा केंद्र व्हायला पाहिजे होतं ते मृत्यू केंद्र बनलेलं आहे आणि 12,500 पदभरती जे व्हायला पाहिजे होती यांची नैतिक जबाबदारी होती, ते अद्यापही यांनी 12,500ची पदभरती केलेली नाही। जे बिंदू नामावली आहे, ज्यांचा बिंदू नामावलीमधला सेकंड क्रमामध्ये अनुसूचित जमाती होती, ते आता 9 नंबरवर गेलेली आहे, ते पूर्ववत करण्यात यावी। आणि डीबीटी सारखी जे योजना है, सेंट्रल किचन सारखी जो योजना है, ती तात्काळ बंद करण्यात यावी। देखो, जब तक कि महाराष्ट्र के विद्यार्थियों के साथ हम समन्वय नहीं करेंगे और उनकी मांगे नहीं सुनेंगे कि क्या आपकी क्या क्या मांगे हैं, तब तक कि ये आंदोलन जारी रहेगा। और जो भी हमारे मांगे हैं वो मुख्यमंत्री के लेवल के हैं, हम जब तक कि उनसे भी बात नहीं होगी तब तक कि आंदोलन जारी रहेगा। सरकारनं 30 वर्षांची वयोमर्यादा असलेला शासन निर्णय रद्द केल्यानंतरही विद्यार्थ्यांनी आंदोलन सुरूच ठेवलं आहे। नागपूर, पुण्यासह राज्यातील विविध ठिकाणी आदिवासी विद्यार्थ्यांचं आंदोलन सुरू असून इतर मागण्यांवर सरकारकडून ठोस निर्णय होईपर्यंत आंदोलन मागे न घेण्याची भूमिका विद्यार्थ्यांनी घेतली आहे।